आहे. चला शैलेशजी साबळे साहेब प्लीज विनंती आहे की आपण मंचाजवळ यायचं आहे आणि सांगी संघाला सुद्धा विनंती आहे की प्लीज आपलं क्षेत्ररक्षण लवकर सजवून घ्यायचं आहे. तसेच शैलेशजी साबळे साहेब यांना विनंती आहे की प्लीज आपण मंचाजवळ यायचं आहे. तसेच आताच्या झालेल्या सामन्याचा सामनावीर आणि सामनावीराचा पुरस्कार जातोय या सीझन मध्ये हॅट्रिक घेणारा गोलंदाज सुशील साबळे. एकदा सुशील साबळेसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. तसेच प्रथम क्रमांक चषक देणारे आपले शैलेशजी साबळे साहेब यांना या ठिकाणी शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले जाते. मी योगेश महाडिक यांना विनंती करेन की त्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करायचं आहे. तसेच पहिल्या सामन्याचा सामनावीर सुशीलला विनंती आहे की प्लीज आपला सामनावीराचा पुरस्कार कलेक्ट करण्यासाठी यायचं आहे. सुशील बॅट्समन गणेश आणि प्रसाद आहे. तो मॅन ऑफ द मॅच आहे. मॅन ऑफ द मॅच हॅट्रिक. तसेच आपला श्रीकृष्ण चषक 2026 साठी प्रथम क्रमांक चषक ज्यांच्याकडून मिळालाय ते आपले पुरार गावचे सुपुत्र आणि समर्थनगर संघासाठी वेळोवेळी सहकार्य करणारे आपले बंधू शैलेशजी साबळे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. मी योगेश दादा महाडिक यांना विनंती करतो की त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा आहे. एकदा सर्वांना विनंती की जोरदार टाळ्या वाजवून आपण साहेबांचं स्वागत करूया. यानंतर मागच्या सामन्याचा सामनावीर ज्याच्या गोलंदाजीतून आपल्याला हॅट्रिक पाहायला मिळाली तो सुशील साबळे आणि सुशील साबळेचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातोय शैलेशजी साबळे साहेब यांच्याकडून. योगेश महाडिक यांच्याकडून सुशील साबळे यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. थँक्यू डीजे. आपण जाऊया सामन्याकडे. सामन्याला होतीये सुरुवात. फलंदाजी मार्कवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय गणेश खेडेकर. नॉन स्ट्रायकर एंडला आहे प्रसाद टसाल आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय यश काते. चला आपण जाऊया मॅच कडे. सामना रंगतोय तो सांगी विरुद्ध गोडेघुम. पहिल्या फेरीचा दुसरा सामना यश काते विरुद्ध गणेश खेडेकर. यावेळेला पहिला चेंडू भीमर. पंचांचा इशारा आहे नो चेंडू आणि नो च्या स्वरूपात धावसंख्येला इथे सुरुवात होतीये. धावसंख्या होतीये 1.
पुढचा चेंडू पुन्हा एकदा बिमर, यावेळेला सुद्धा पंचांकडे दाद मागितली जाते. नो चेंडू, नो प्लस. इथे मात्र नो प्लस चौकार. धावसंख्या मात्र जाते आता 6च्या आकड्यावरती आणि गोलंदाजाला मात्र या ठिकाणी पंचांनी बॅन केलंय. आता मात्र गोलंदाजी मध्ये बदल होताना पाहायला मिळेल. बॅक टू बॅक 2 बिमर पाहायला मिळाले यश खातेकडून आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 6च्या आकड्यावरती. नक्कीच ज्याच्या नावाची चर्चा सांगी संघामध्ये असते तो यश खाते आणि यश खातेकडूनच मात्र इथे खराब सुरुवात पाहायला मिळाली आणि त्याचा फायदा मात्र इथे सोमसाई क्रिकेट संघ घोडेगुमला झालाय. 0 चेंडू मध्ये 6 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळत आहेत. नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत ते अजित महाडिक, एक एक्सपिरियन्स बॉलर आपल्याला पाहायला मिळत आहेत सांगी संघाकडून. तसेच रमणजी पाटे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय समर्थनगर संघाकडून. आपल्या गावचे माजी अध्यक्ष रमणजी पाटे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. मी संदीपजी महाडिक साहेब यांना विनंती करतो की रमण बाटे साहेब यांचा या ठिकाणी शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा आहे. अध्यक्ष संदीप महाडिक साहेब यांना विनंती करेन की रमणजी पाटे साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. थँक्यू डीजे. चला अजित माडिक मित्रा प्लीज आपण स्पीडअप करायचंय. सांगी संघाला पुन्हा एकदा विनंती आहे की थोडंसं स्पीडअप करायचंय, लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. चला राऊंड विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक स्पिन बॉलर अजित महाडिक. इथे मात्र पुन्हा एकदा गणेश खेडेकर सज्ज सोमसाई क्रिकेट संघाकडून सलामीला आपल्याला पाहायला मिळतोय. स्टार अष्टपैलू खेळाडू गणेश खेडेकर अजित महाडिक यांच्या समोर. फुलटॉस आणि फुलटॉसला बिरकावून दिलाय कव्हरच्या दिशेने. काय येतोय गणेशच्या बॅट मधून ब्रँडेड चौकार. धावा मिळाल्यात 4. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा जाऊया सामन्याकडे. 1 चेंडू आणि धावा झाल्यात त्या 10. पुन्हा एकदा सज्ज असतील ते अजित महाडिक गणेशच्या समोर. इथे मात्र हलक्या हाताने खेळून स्ट्राईक मात्र स्वतःकडे ठेवली आहे. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. धावसंख्या आहे ती 2 चेंडू आणि 10 धावा. चला पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेला लेग साइडला फ्लिक केलाय चेंडू. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आणि एका धावेने धावफलक पुढे जाते. धावसंख्या आता होतीये ती 11. चला तसेच सर्व संघांसाठी या ठिकाणी नाश्त्याची व्यवस्था केली आहे. सर्व संघांना विनंती आहे की प्लीज आपला नाश्ता कलेक्ट करायचा आहे. पुढचा चेंडू यावेळेला लेफ्ट हँड बॅटर प्रसादच्या समोर. इथे मात्र अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या आता होतीये ती 12. 3 चेंडू आणि 12 धावा. पुन्हा एकदा लेफ्ट हँड बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतो स्ट्राईक एंड वरती सोमसाई क्रिकेट संघ घोडेगुम संघाकडून. इथे मात्र मोठा फटका आणि चेंडू चाललाय सीमारेषा पार. येतोय ब्रँडेड प्रसादच्या बॅट मधून खणखणीत षटकार. धन्यवाद. पंचांकडून आपल्याला डिसिजन येतोय चौकारासाठी. यस प्रसादच्या बॅट मधून हा चौकार पाहायला मिळाल्यानंतर धावसंख्या 4 ने पुढे जाते. धावसंख्या होतीये ती आता 16.
4 चेंडूमध्ये 16 धावा पहिल्याच षटकामध्ये पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा बॅटिंग एंडवर सज्ज आहे लेफ्ट हँड बॅटर अजित महाडिक यांच्या समोर. बघूया प्रसाद टसाल पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुलटॉसला भिरकावून दिला यावेळेला काऊ कॉर्नरच्या दिशेने. इथे मात्र चांगला फील्ड केला गेला आणि 2 धावा सोडण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा कंप्लीट करण्यात यश येत आहे. धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावसंख्या होती ती 18. 5 चेंडू आणि 18 धावा. 1 बाउन्स 1 रन शॉट आहे. ओके 17 धावसंख्या आहे ती 17. शेवटचा 1 चेंडू बाकी. 1-2 गो. पुन्हा एकदा चेंडू आहे हवेमध्ये. कीपर चाललाय चेंडू खाली. इथे मात्र झेल ड्रॉप झाल्यानंतर 2 धावा सोडण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू चाललाय चौकाराच्या दिशेने. दुहेरीचं तिहेरी मध्ये रूपांतर करण्यात यश येतंय का? यस 3 धावा कंप्लीट. धावसंख्या 3 ने पुढे जाते. धावसंख्या होतीये ती 20. पहिल्या षटकाखेरीज संघाची धावसंख्या आहे बिनबाद 20. चला धावसंख्या झाली आहे पहिल्या षटकाखेरीज 20. सांगी संघाकडून प्लीज एक्स्ट्रा खेळाडू असेल तर चला सांगी संघाकडून नवीन गोलंदाज एक यंग बॉलर आपल्याला पाहायला मिळते अक्षत काते. यावेळेला प्रसाद ठसाल लेफ्ट हँड बॅटरच्या समोर. पहिला चेंडू यावेळेला निर्धाव. तसेच आपल्या या स्पर्धेसाठी रमणजी पाटे साहेब यांच्याकडून 1000 रुपयाची देणगी सुद्धा जाहीर झाली आहे. रमणजी पाटे साहेब यांचं समर्थन नगर संघातर्फे खूप खूप आभार. आपण जाऊया मॅच कडे. मॅच रंगती येते सांगी विरुद्ध खोडेगुम आणि पहिल्या षटकाखेरीज धावसंख्या होती ती 20. पुन्हा एकदा नवीन बॉलर सज्ज अक्षत महाडिक प्रसाद ठसालच्या समोर. इथे मात्र 1 धाव सोडण्याचा प्रयत्न आणि 1 धाव काढून स्ट्राईक मात्र आपल्या गणेश खेडेकरला देण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथे मात्र स्ट्राईक देण्याच्या नादामध्ये संघाला लागला एक मोठा धक्का. माघारी परतावं लागतंय प्रसाद ठसालला आणि धावसंख्या आहे ती 20. चला पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज अक्षत. यावेळेला गणेशच्या समोर. पुन्हा एकदा पंचांकडे दाद मागितली जाते. पंच मात्र निर्धाव चेंडूची घोषणा करतायत. इथे लगातार 3 डॉट डिलिव्हरीज आपल्याला पाहायला मिळत आहेत अक्षत कडून. अतिशय चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते. अक्षत इथे मात्र कमबॅक करतोय. चला पुन्हा एकदा अक्षत सज्ज. यावेळेला गणेशच्या समोर. बघूया पुढचा चेंडू श्रीकृष्ण चषक 2026 चा. इथे मात्र पुन्हा एकदा अंगाचा वेध घेऊन चेंडू चाललाय कीपरच्या हातामध्ये आणि 1 धाव कंप्लीट होते. बाईकच्या स्वरूपामध्ये 1 धाव आल्यानंतर धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या आता होतीये ती 21. चला नवीन बॅटर आपल्याला स्ट्राईक एंडवर पाहायला मिळते ते रोनक. यावेळेला चेंडू आहे हवेमध्ये. बघूया चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि इथे कॉटन बॉलची संधी. संघाला लागलेला हा दुसरा धक्का. माघारी परतावं लागतंय रोनक टसलला. अक्षत कडून मिळतोय संघाला दुसरा विकेट. चला 5 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालाय आणि धावसंख्या आहे ती 21. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक्सपिरियन्स प्लेअर सोमजाई क्रिकेट संघाकडून प्राण खेडेकर. बघूया अक्षतच्या समोर एक एक्सपिरियन्स बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा 1 चेंडू बाकी. इथे मात्र हलक्या दाणे गटवून निर्धाव चेंडूची सांगता होतीये. सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला अक्षतकडून. फक्त 1च धाव दिली या षटकामध्ये आणि
कमबॅक केलंय आपल्या सांगी संघासाठी ते अक्षतने. धावसंख्या आहे ती 2 षटका अखेरीस 21. थँक्यू डीजे. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे तर जी नाही जर्सी नंबर 18 यावेळेला गणेशच्या समोर पुन्हा एकदा सज्ज. नक्कीच सांगी संघाकडून आता मात्र हे महत्वपूर्ण तिसरं षटक हाताळतोय तो जी नाही. बघूया पुढचा चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला सांगी संघाकडून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जी नाही सज्ज गणेशच्या समोर. यावेळेला मोठा फटका भिरकावून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय श्रीकृष्ण चषक ब्रँडेड षटकार. धावा मिळाल्यात 6. तसेच आपल्या मानगाव गवळी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव समीर वरणकर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी समर्थनगर संघातर्फे त्यांचं सहर्ष स्वागत करतो आणि आपल्या मंडळाचे सुरेशजी माडिक साहेब यांना विनंती करतो की समीर वरणकर यांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ व शाल देऊन सन्मान करायचा आहे. चला सामन्याला होती सुरुवात. पुढचा चेंडू चीनाईचा पुन्हा एकदा गणेशच्या समोर. इथे मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. कमबॅक केलं जातंय चीनाईकडून. इट्स अ डॉट डिलिव्हरी. 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी झालाय. धावसंख्या झाली आहे ती 27. शेवटचे 3 चेंडू बाकी. गणेश पुन्हा एकदा सज्ज चीनाईच्या समोर. पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू आहे हव्यामध्ये लॉंग ऑनच्या दिशेने. सुतेजने केली आहे इथे चुकी आणि त्या चुकीला नाहीये माफी. 2 धावा कंप्लीट करण्यात यश येते. धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावसंख्या आता होतीये ती 29. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये. बघूया इथे मात्र झेल पकडण्यात यश आलंय आणि इथे मात्र गणेशच्या स्वरूपामध्ये संघाला मोठा धक्का लागतोय. धावसंख्या आहे 29 आणि शेवटचा 1 चेंडू बाकी. चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले ते सुमित. जी नाईच्या समोर शेवटचा 1 चेंडू बाकी. धावसंख्या आहे ती 29. शेवटचा 1 चेंडू बाकी. जी नाईकडून पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. इथे मात्र बाईकच्या स्वरूपामध्ये धावा चोरण्याचा प्रयत्न केला जातोय का नाही. इथे मात्र संघाला धक्का लागतोय आणि धावसंख्या आहे 3 षटका अखेरीस 29 आणि आता 30 धावांचं मोठं टार्गेट असेल ते जयनुमान क्रिकेट संघ सांगी संघासमोर. यानंतर पुढील होणारा सामना असेल तो पळसगाव खुर्द विरुद्ध खैरावाडी. दोनही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे की टॉस साठी यायचंय. पळसगाव खुर्द चे कॅप्टन ऋषभ वाजे आणि खैरावाडीचे कॅप्टन दोन्ही कॅप्टनला विनंती असेल की टॉस साठी यायचंय. नमस्कार. आणि आता टॉच विन होत आहे तो टॉच आताचा कुठला सामना आहे. फलसगाव आणि
खैरावाडी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉसच्या बॉसमध्ये यायचं आपल्या इथे. ह्या सामन्याचे टॉच उडवतील आमच्या गावचे माजी मंडळाचे माजी सेक्रेटरी रमण बाटे यांना मी विनंती करेन की आपण टॉच उडवून घ्यायचं आहे. थांबा थांबा कॅप. खरंच दोन्ही कर्णधारांना दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा देतो. कोण मागते? हां उडवा. एक मिनटं थांबा जरा इथे. कोण काय घेतो? बॅटिंग फिल्डिंग कोण घेतं? बॉलिंग घेतं? काय सांगाल तुम्ही आपल्या समोरच्या टीमला कितीपर्यंत 10पर्यंत रोकाल तुम्ही? कमीत कमी 20-25 रोखण्याचा प्रयत्न असेल. अजून काय दुसरं? ओके. खैरावाडी सुमित तांबडे याला मी विनंती करेन की तुमची धावा किती कराल? 30-35 करण्याचा टार्गेट आमचा. चालेल. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि 2 मिनिटं थांबायचं दोन्ही कर्णधारांनी. यानंतर रोशन बाटे यांचा सत्कार आदेश बाटे करतील. मी रोशन बाटे आणि आदेश बाटे यांना विनंती करतो की प्लीज मंचाजवळ यायचं आहे. आणि टॉच विन कुठला संघ? मित्रा नाव काय तुझं? पलसगाव. आणि आता सत्कार समारंभाकडे आपण जाऊया. सत्कार होत आहे रोशन बाटे यांचा सत्कार आदेश बाटे हे करतील. तसेच पुढील सत्कार समारंभाकडे आपण पाहूया आणि जात आहोत. विजय बाबू महाडिक यांचा सत्कार आमच्या मंडळाचे अध्यक्ष श्री संदीप रामचंद्र महाडिक यांना विनंती की आपण सत्कार करायचा आहे. पुढील थोडंसं आपण सामन्याकडे पण पाहूया. खरंच मगापासून सकाळपासून आम्ही आमंत्रण दिल्यावरती आमच्या आमंत्रणाला मान देऊन प्रथमेश दाभेकर मंडळाच्या वतीने आणि आमच्या ग्रामस्थांच्या वतीने तुझं हार्दिक स्वागत करतो. सत्कारानंतरच करू आपण, थोड्या वेळाने करू सत्कार, पण आपण आता थोडा सामन्याकडे पाहूया. चला आपण पाहतोय श्रीकृष्ण चषक 2026 पहिल्या फेरीचा दुसरा सामना. जैनुमान क्रिकेट संघ सांगी विरुद्ध सोमजाई क्रिकेट संघ घोडेघुम. आणि दोनही संघांमध्ये रंगतोय हा क्रिकेटचा महासंग्राम. टार्गेट आहे 30 धावांचा आणि या 30 धावांच्या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी सलामीला आले ते यश काते आणि अजित महाडिक. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय एक्सपिरियन्स बॉलर गणेश खेडेकर. चला सामन्याला होतीये सुरुवात. पहिला चेंडू 30 धावांचं टार्गेट गणेश विरुद्ध यश काते. यावेळेला यशच्या बॅट मधून एक ब्रँडेड फटका कव्हरच्या दिशेने मिसफिल्ड होऊन चेंडू चाललाय चौकारासाठी. धावा मिळाल्या तर 4 आणि यश कातेने केलाय पार. चला पुढचा चेंडू पुन्हा एकदा यश काते सज्ज गणेशच्या समोर. पुन्हा एकदा ऑफ साईडला गटवलाय आणि इथे मात्र एक धाव घेऊन स्ट्राईक मात्र रोटेट करून आता मात्र स्ट्राईक एंडवर जाऊन पोहोचले ते अजित महाडिक. 2 चेंडू आणि धावा झाल्यात त्या 5. चला पुन्हा एकदा गणेश विरुद्ध अजित महाडिक. बघूया पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये कव्हरच्या दिशेने. इथे मात्र चांगला फील्ड केला जातोय का? तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट करण्यात यश येत आहे आणि 2 धावा कंप्लीट केल्यानंतर 3 चेंडू अखेरीस संघाची धावसंख्या होती ती 7.
चला पुन्हा एकदा मॅच लावते सुरुवात. गणेश पुन्हा एकदा अजित महाडिक यांच्या समोर. पुढचा चेंडू यावेळेला लेग साईडला भिरकावलाय. इथे मात्र एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या एकने पुढे जाते. सांगी संघाची धावसंख्या होती 8. आता पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर जाऊन पोहोचले ते यश काते. 30 धावांचं मोठं टार्गेट आणि या मोठ्या टार्गेटचा पाठलाग करत असताना जय हनुमान क्रिकेट संघ सांगी संघाचे सलामीवीर यश काते आणि अजित महाडिक गणेश खेडेकर याच्या समोर. पुन्हा एकदा गणेश सज्ज. पुन्हा एकदा यश कादेने हलक्या हाताने ऑफ साईडला कटवलाय आणि एक धाव कंप्लीट करून दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जातोय का. तत्पूर्वी चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. धावा मिळाल्या तर 4. यश कादेच्या बॅट मधून येतोय ब्रँडेड चौकार. एकदा सज्ज गणेश यश काते यांच्या समोर. यावेळेला मात्र डॉट डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि निर्धाव चेंडूची सांगता झाल्यानंतर पहिल्या षटकाखेरीस संघाची धावसंख्या आहे ती 12. चला आता गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होत आहेत. एक्सपिरियन्स बॉलर प्राण खेडेकर अजित महाडिक यांच्या समोर. पहिल्या षटकाखेरीस धावसंख्या आहे ती 12 आणि 30 धावांचं टार्गेट आहे ते जय हनुमान क्रिकेट संघ सांगी संघासमोर. बघूया प्राण यावेळेला अजित यांच्या समोर. इथे मात्र यॉर्कर टप्प्याची गोलंदाजी त्या दरम्यान एक धाव सोडण्यामध्ये यश येते. एका धावेने स्ट्राईक रोटेट होते. पुनश्च एकदा स्ट्राईकवर जाऊन पोहोचतोय तो यश काते. नक्कीच या सीझन मध्ये यश काते मॅन इन फॉर्म आपल्याला पाहायला मिळतोय. जय हनुमान क्रिकेट संघ सांगी संघाकडून प्रत्येक सामन्यामध्ये आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो तो टेक्निकली स्ट्रॉंग असलेला बॅटर यश काते. पुन्हा एकदा प्राण खेडेकर यांच्या समोर. बघूया एक्सपिरियन्स बॉलर विरुद्ध इनफॉर्म बॅटर. यावेळेला स्लोअर वन परंतु स्लोअर वनला दिलाय भिरकावून. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय श्रीकृष्ण चषकाचा ब्रँडेड षटकार. मिळालेत 4. धावसंख्या आता झाली आहे ती 24. यश काते मॅन इन फॉर्म आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चौकार आणि 1 षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. पुन्हा एकदा सज्ज होईल प्राण खेडेकर यांच्या समोर. बघूया या चेंडूवरती काय होतंय. 30 धावांचं टार्गेट आणि या 30 धावांच्या टार्गेटचा पाठलाग करत असताना संघ मात्र आता मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळते तो जय हनुमान क्रिकेट संघ सांगी. पुन्हा एकदा यश कातेने उडवलाय. चेंडू आहे हवेमध्ये. आमच्या इथे बंद झाला तो. तसेच आपल्या मानगाव गवळी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष शैलेशजी गायकर साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी समर्थनगर संघातर्फे त्यांचं सहर्ष स्वागत करतो.
आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी मी नागेशजी माडिक साहेब यांना विनंती करतो की शैलेश गायकर यांचं या ठिकाणी शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा आहे. धावसंख्या झाली आहे 28. शेवटचा एक चेंडू बाकी. आणि हा शेवटचा चेंडूवरती इथे मात्र पुन्हा एकदा सेल ड्रॉप झाल्यानंतरला धाव मिळते. एका धावेने धावफलक पुढे जाते. धावसंख्या झाले 27 धावा झाल्यात आणि शेवटचा एक षटक बाकी. नमस्कार साहेब. मागच्या संडेला पण चला आता 6 चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता असताना यश कातेने केलाय पुल. फटका आहे पॉवरफुल आणि हा येतो विजयी षटकार. यश कातेच्या बॅट मधून ब्रँडेड षटकार आणि दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होतोय जानुमान क्रिकेट संघ सांगी आणि सोमजाई क्रिकेट संघ गोडेगुमला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तत्पूर्वी आपण जाऊया आता सत्कार समारंभाकडे. आमच्या मुंबई मंडळाचे अध्यक्ष श्री संदीप रामचंद्र माडिक यांचा सत्कार आदेश बाटे, माजी सेक्रेटरी आदेश बाटे यांना मी विनंती करेन की त्यांचा सत्कार करायचा आहे.